नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वयोवृद्धांनी उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ. उन्हाळ्यात आहाराची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घ्यायची असेल आणि उन्हाचा त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर उन्हाळ्यात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका. कारण उन्हाळा म्हणजे फक्त घाम, उकाडा आणि तहान नाही मित्रांनो. तर या दिवसामध्ये आपल्या शरीरात बरेच सूक्ष्म बदल होतात. तापमान वाढतं, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, पचन मंदावतं आणि जर आपण चुकीचे पदार्थ खाल्ले ना तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा आपण विचार करतो थोडंसं खाल्लं तर काय होतं, काहीच हरकत नाही. पण उन्हाळ्यात अगदी छोटासा चुकीचा आहारही मोठ्या समस्या निर्माण करू शकते. खूप लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यात फक्त थंड पाणी किंवा थंड पेय प्यायल्यावर शरीराला आराम मिळतो असं वाटतं. पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. शरीराला आराम म्हणजे फक्त थंड पदार्थ पिणं किंवा योग्य प्रकारचा हलका, सहज पचणारा आणि शरीराला थंडावा देणारा आहार घेणं खूप गरजेचं आहे. चुकीचे पदार्थ खाल्ले तर डिहायड्रेशन, आम्लपित्त, गॅस, अपचन आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात कधी खाऊ नयेत असे काही महत्त्वाचे पदार्थ पाहणार आहोत. उष्णतेच्या दिवसात हे पदार्थ शरीराला आतून खूप त्रास देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला उन्हाळ्यात तंदुरुस्त राहायचं असेल, पोटाचे त्रास टाळायचे असतील आणि शरीराला थंडावा द्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आता बघूया ती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. परंतु हो मित्रांनो, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील, नाही का? तशीच चॅनलची सदस्यता सुद्धा घ्या. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहीत आहे, उन्हाळा सुरू होताच तापमान झपाट्याने वाढू लागते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. उकाड्यामुळे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त घाम येतो आणि घाम येणे ही शरीराची नैसर्गिक एक प्रक्रिया आहे. तर यातून शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे मिनरल्स बाहेर पडतात. जर ह्या काळात आपण पुरेसं पाणी प्यालं नाही किंवा चांगला आहार घेतला नाही तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, शरीर कमजोर वाटणे, सतत थकवा जाणवणे आणि लक्ष केंद्रित होण्यास अडचण येऊ शकते. अनेकांना उन्हाळ्यात अचानक तब्येत खराब होते, काम करताना दम लागतो किंवा शरीर सुस्त वाटतं. यामागचं एक मोठं कारण म्हणजे उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि मिनरल्स कमी होणे. उष्णतेचा परिणाम फक्त बाहेरूनच होतो का? नाही, तर तो आपल्या शरीरातही होत असतो मित्रांनो. शरीरातल्या आतल्या यंत्रणावरही त्याचा परिणाम होतो. विशेष करून पचनसंस्था उन्हाळ्यात थोडी मंदावते. कारण जास्त उष्णतेमुळे शरीराला थंड ठेवायला जास्त ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे जड, तेलकट किंवा खूप मसालेदार जेवण पचायला जरा जास्त वेळ लागतो आणि यामुळे अनेकांना जेवणानंतर पोट जड वाटणे, पोट फुगणे, गॅस होणे किंवा छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या होतात. आणि काही लोकांना आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रासही वाढतो. खास करून ज्यांची पचनसंस्था आधीच नाजूक असते ना, किंवा ज्यांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांना उन्हाळ्यात हे त्रास अधिक जाणवतो. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आहाराची खास काळजी घेणे खूप गरजेचं आहे.
आणि या काळात शक्यतो हलकं, पचायला सोपं आणि शरीराला थंडावा देणारं खाणं घ्यावं आणि भरपूर पाणी प्यावं. त्याचबरोबर ताक झालं, नारळ झालं, निंबू पाणी यासारखे नैसर्गिक पेय प्यावेत. ताजी फळं आणि भाज्या आहारात घेणे खूप फायदेशीर असतं. तुम्हाला माहीत आहे का, अशा पदार्थामुळे शरीराची जे गरजेचं पाणी आणि पोषण मिळतं आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. पण मित्रांनो, त्याच सोबत काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीराला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते पदार्थ टाळायलाच हवेत. आणि काय खायचे याची नीट माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं बरं. उन्हाळ्यात सगळ्यात आधी ज्याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे ना, आणि ते म्हणजे तळलेले आणि खूप जास्त मसालेदार जेवण. समोसे आहे, भजी आहे, चिप्स आहे, कचोरी किंवा जास्त तेल मसाल्यात बनवलेले पदार्थ ते बघायला खूप छान वाटतात, खायलाही चवही खूप छान असते, परंतु बऱ्याच लोकांना आवडतात सुद्धा. पण खरं तर हे पदार्थ आपल्या पचनासाठी खूप जड असतात आणि उन्हाळ्यात आधीच तापमान जास्त असतं. त्यामुळे शरीरावर उष्णतेचा ताण असतो आणि तसंच जेव्हा आपण जास्त तेलकट आणि मसालेदार जेवण जेवतो ना, तेव्हा शरीराला आणखी जास्त त्रास होतो. तुम्हाला माहीत आहे का, उष्णता आणखी वाढू शकते. यामुळे हे पदार्थ पचायला शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीर थकलं असं वाटू लागतं आणि बऱ्याच वेळा जेवणानंतर अस्वस्थता जाणवते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचन मंदावते आणि अन्न पोटात जास्त वेळ थांबतं. त्यामुळे पोट जडसर वाटतं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीत जळजळ होणं या समस्या होतात. काही लोकांना तर असे पदार्थ खाल्ल्यानंतर संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटतं किंवा आळस येतो. त्याचबरोबर तळलेल्या पदार्थामध्ये असलेले जास्त तेल आणि मसाले शरीरात जास्त उष्णता वाढवतात. त्यामुळे घाम जास्त येतो, अंगात ऊब येते, गरमी जाणवते किंवा पचनाचा त्रास वाढतो. असं काही अनुभवायला मिळू शकतं. विशेषतः ज्यांना ॲसिडिटी, अपचन किंवा गॅसेसचा त्रास असतो ना, त्यांना उन्हाळ्यात काही पदार्थ खाल्ल्यावर त्रास अजून वाढू शकतो. आणि म्हणूनच उन्हाळ्यात शक्यतो तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळणं चांगलं. त्याऐवजी काय घ्यायचं, तर त्याऐवजी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं शरीरासाठी फायद्याचं असतं. वाफवलेले किंवा उकडलेल्या भाज्या, त्याचबरोबर थोडं तेल टाकून बनवलेलं जेवण किंवा ताजं आणि सोपं अन्न खाल्लं तर शरीराला आराम वाटतो आणि पचनही ठीक राहतं. व्यवस्थित काम करणारा साधा प्रकार म्हणजे संतुलित आहार घेतल्यास शरीराला लागणारे पोषण मिळतं आणि उष्णतेचा परिणामही कमी होतो. त्यामुळे छोटासा आहारात बदलही उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतो. मित्रांनो, बऱ्याच लोकांना चवदार आणि खारट पदार्थ खायला खूप आवडतात. भेळ आहे, फरसाण आहे, चिप्स आहे, नमकीन किंवा जास्त मीठ टाकून बनवलेले पदार्थ हे खाल्ले की लगेच चव छान लागते आणि पुन्हा खाण्याची इच्छा आणखी वाढते. पण उन्हाळ्यात असे जास्त मीठ असलेले अन्न खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं मित्रांनो. कारण मीठ म्हणजे सोडियम आणि म्हणजेच मीठ शरीरातील पाण्याच्या संतुलनावर थेट परिणाम करतं. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त मीठ खातो ना, तेव्हा शरीराला ते संतुलित ठेवण्यासाठी जास्त पाणी लागतं. त्यामुळे तहान जास्त लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा धोकासुद्धा वाढतो. विशेष करून उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे आधीच शरीरातून पाणी बाहेर पडतं आणि त्यावर अजून जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. याशिवाय जास्त मीठ लांब काळ खात राहिलं तर त्याचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे का, जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साठतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब,
नंतर हृदयविकार, स्ट्रोक किंवा इतर गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात. काही वेळा जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सुजल्यासारखं वाटू शकतं, पाय सुजतात किंवा थकवा येतो. विशेषतः तेव्हा जेव्हा उन्हाळ्यात आपले शरीर आधीच गरमीमुळे थकलेलं असतं ना, तेव्हा जास्त मीठ असलेले पदार्थ शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात मीठ मर्यादित प्रमाणात खाणं खूप गरजेचं असतं. शक्यतो ताजं, नैसर्गिक आणि कमी मीठ असलेलं जेवण आहारात घालणं जास्त चांगलं आहे. ताज्या भाज्या, फळं, साधं घरचं जेवण आणि नैसर्गिक पेय यामुळे शरीराला लागणारे पोषण मिळतं आणि पाण्याचं प्रमाणही बरोबर राहतं. जर आपण आहारात मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवलं तर डिहायड्रेशन, रक्तदाब वाढणे आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्या टाळता येतात. त्यामुळे छोट्या छोट्या सवयीमध्ये बदल करून आपण उन्हाळ्यातही शरीर निरोगी आणि संतुलित ठेवू शकतो. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांना नेहमी काहीतरी थंड खावेसं वाटतं. बाहेर उन्हाळा असताना किंवा खूप घाम आल्यावर थंड ड्रिंक्स, सोडा किंवा वेगवेगळ्या साखरयुक्त पेय प्यायची इच्छा होते आणि हेच पेय पिताच काही वेळासाठी शरीराला थंड वाटतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे पेय उन्हाळ्यात शरीराला आराम देतात. पण खरं तर काय आहे ना, हा आराम फक्त तात्पुरता असतो. कारण या पेयामध्ये खूप जास्त साखर आणि कृत्रिम घटक असतात, जे शरीरासाठी फारसे चांगले नसतात. उलट असे पेय जास्त प्यायल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. साखर असलेले पाणी प्यायल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढतं. त्यामुळे थोड्या वेळासाठी शरीराला ऊर्जा जास्त वाटू लागते, पण लवकरच ही ऊर्जा कमीसुद्धा होऊन जाते आणि पुन्हा थकवा येतो. अनेक वेळा अशा पाण्यामुळे तहानही पूर्ण भागत नाही. कारण साखर जास्त असल्यामुळे शरीराला ती पचवण्यासाठी जास्त पाणी लागते आणि त्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकतं आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. काही लोकांना अशा पाण्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं किंवा जडपणासारखे त्रासही होऊ शकतात आणि म्हणूनच उन्हाळ्यात शक्यतो साखर आणि कृत्रिम थंड पेयापासून दूर राहणं चांगलं असतं. त्याऐवजी पाणी, नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी हे सगळं शरीराला चांगलं हायड्रेट करतं. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, पोषणही मिळतं आणि खरंच थंडीसुद्धा जाणवते. तुम्हाला माहीत आहे का, असं केल्याने उन्हाळ्यात शरीर ताजंतवानं राहतं आणि अनेक आरोग्याच्या तक्रारी टळतात सुद्धा. उन्हाळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा आणि कॉफी पिणे. आपल्या देशात खरंच लोक सकाळी चहा किंवा कॉफी शिवाय उठत नाही. काहींना तर दिवसातून 2 तास 2-4 वेळासुद्धा चहा कॉफी प्यायची सवय असते. पण खास करून उन्हाळ्यात उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. कारण त्यातील जे कॅफीन असते ते पोटातील आम्ल वाढवतं, जळजळ, गॅस होणे किंवा पोटात अस्वस्थता होऊ लागते. काही लोकांना तर उपाशीपोटी चहा प्यायल्यावर मळमळ येते किंवा भूक न लागणे असंही कधी होऊ शकतं. उन्हाळ्यात शिळे अन्न खाणं टाळावं खूप गरजेचं आहे. कारण उन्हामुळे अन्न लवकर खराब होऊ शकतं आणि जे अन्न काही तासापूर्वी बनवते ते उष्ण हवेत जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण त्यात जंतू वाढू शकतात आणि असं अन्न खाल्लं तर पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकतं. खास करून उन्हाळ्यात पचनसंस्था आधीच थोडी नाजूक असते. त्यामुळे खराब किंवा शिळं अन्न खाल्लं तर त्रास वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो ताजं आणि स्वच्छ अन्न खायला हवं, नाही का? आणि नुकतंच बनवलेलं अन्न खाणं हाच सगळ्यात सुरळीत आणि पर्यायी
समजला जातो मित्रांनो म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या आहाराबाबत थोडी काळजी घेतली तर बऱ्याच आरोग्याच्या समस्या सहज टाळता येऊ शकतात. दिवसातून पुरेसे पाणी पिणे, हलकं आणि संतुलित जेवण करणे, ताजी फळं आणि भाज्या खाणे आणि शक्यतो ताजं अन्नच खाणं, या सवयी अंगीकारल्या तर शरीर निरोगी राहायला मदत होते. तसेच चहा कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि उष्णतेत शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक पदार्थ आहारात घेतले तर उन्हाळ्याचा त्रास मात्र कमी होतो. अशा सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सवयीमुळे आपण या ऋतूमध्येही ताजेतवाने, ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे हलका आणि सहज पचणारा आहार घेणे खूप गरजेचं असतं. या काळात शरीरातून घामाने भरपूर पाणी आणि मिनरल बाहेर पडतात. त्यामुळे बाहेर हायड्रेट ठेवणारे रोजच्या आहारात भरपूर पाणी प्यायल्याबरोबर ताक, नारळ पाणी, निंबू पाणी आणि पन्ह यासारखे नैसर्गिक पेय घेतल्यास शरीराला ताजेपणा मिळतो आणि डिहायड्रेशनचा धोका मात्र कमी होतो. तसेच कलिंगड, खरबूज, काकडी, संत्र, मोसंबी खाल्ल्यासही फायदा होतो. यासारखी जास्त पाणी असलेली फळे खाल्ल्यास शरीराला लागणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. भाज्यामध्ये दुधी, भोपळा, पडवळ, दोडका, कारली किंवा पालेभाज्या अशा हलक्या आणि सोप्या भाज्या खाणं चांगलं असतं. शिवाय साधा भात, वरण, भाकरी, दही, ताक आणि ताजा सलाद घेतल्याने पचन व्यवस्थित होतं आणि तुमच्या शरीराला ते चांगलं असतं. तुम्हाला माहीत आहे का, हलकं जेवण आहारात घेतल्यास उन्हाळ्यात शरीर निरोगी, ताजतवानं आणि ऊर्जा भरपूर राहते. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तर धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनलची सदस्यता जरूर घ्या. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत निरोगी या, काळजी घ्या. महत्त्वाची गोष्ट, उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.